चलो मित्रांनो, नवीन ॲडव्हर्टिजमेंट आली की कसं एकदम गार्डन झाल्यासारखं वाटतं, एकदम नवीन नव चैतन्य जागृत होतं आपलं बघा. तसंच काहीसं तुमच्या केसमध्ये आता होत असेल. आणि इव्हन जसं पावसाळ्याचे वेध लागले की एकदम प्रत्येकाला असं एकदम एकदम भारी भारी वाटतं, यार आता चांगले दिवस येणार, प्रसन्न मन असणार. उन्हाळ्याचे कडक दिवस असले की मरणाचं ऊन. त्यामुळे काय होतं की एक निगेटिव्हिटी तयार होते बऱ्याच जणांच्या मनामध्ये की यार आता कुठल्या जाहिराती नाही आहेत. सेम आता त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट पुढच्या काही दिवसांमध्ये घडणार आहे की जेवढा काळ तुमचा उन्हाळ्याच्या दरम्यान गेला किंवा मागच्या 3-4 महिन्यांचा जो काळ ज्यांनी टिकावला किंवा ज्यांनी तो काळ सोसला, मी म्हणेल मुद्दामून, अशा लोकांसाठी आता पुढे सुगीचे दिवस येणार आहेत, पुढे चांगले दिवस येणार आहेत. आता पुढे अच्छे दिन आने वाले है असं म्हणायला हरकत नाही. बँकिंगच्या एस्पायरंटसाठी ऍटलिस्ट तेवढं म्हणायला तर कधीच हरकत नाही. कारण की आज सकाळी IDBIचं नोटिफिकेशन आलं आणि एका नोटिफिकेशन मध्ये 2 पोस्टच्या रिक्रुटमेंट आहेत. एक एक्झिक्युटिव्ह पोस्ट, दुसरं असिस्टंट मॅनेजर पोस्ट. या दोन्ही पोस्टसाठी रिक्रुटमेंट आल्या. म्हणजे यावर्षीचं सीझन सुरू झालं आणि सीझन एकदम धडाकेबाज, जवळजवळ 1500+ जागांनी, म्हणजे 1500+ जागा IDBI एकटी भरणार आहे. ज्याच्यामध्ये ऑफकोर्स पुढच्या काही दिवसांमध्ये RRBचे नोटिफिकेशन असेल, SBIचं नोटिफिकेशन असेल, त्यानंतर SBIचे 2 नोटिफिकेशन येणार आहेत, RRBची एक नोटिफिकेशन जरी असलं, 2 नोटिफिकेशन जरी असले, म्हणजे 1-2 नोटिफिकेशन असलं तरी पोस्ट वेगवेगळ्या 2 आहेत. एक क्लर्क, एक ऑफिसर, एक स्केल 2, स्केल 1 क्लर्क. त्याबद्दल आपण पुढे डिटेल बोलूयाच. तसं आता सध्या जे IDBIचं नोटिफिकेशन आलंय या संदर्भात, त्यानंतर आपला पुढचा स्टडी प्लॅन या संदर्भात हा आपला असा फ्लो असेल सेशनचा. मागच्या 4-5 दिवसापासून अंडर ग्रॅज्युएट मुलांच्या एक्झाम सुरू झाल्या. याही लोकांबद्दल काही बोलायचं होतं, कारण की यांची बरेचदा फोन मेसेज आले की आम्हाला याचा अभ्यास करावा की बँकिंगचा अभ्यास करावा, म्हणजे आम्ही आमच्या अंडर ग्रॅज्युएटच्या एक्झामवर फोकस करावं, सेमिस्टर वाईज एक्झामवर फोकस करावं की बँकिंगच्या एक्झामवर फोकस करावं, याचाही अंदाज येईना. त्यामुळे त्याच्याबद्दलही थोडंसं बोला, हे या विषयावर आपण कव्हर करूयात. मागच्या काही दिवसांमध्ये आपण जे SBI RBI साठी, SBI आणि RRB साठी, IBPS साठी जे स्पेशल स्टडी प्लॅन घेतले होते त्या स्टडी प्लॅनवरही बोलूयात. रेग्युलर बॅचेसचे जे स्टडी प्लॅन त्यांच्याबद्दल बोलूयात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मागच्या स्टडी प्लॅन मध्ये बोललो होतो की पुढच्या काही दिवसांमध्ये लवकरात लवकर नोटिफिकेशन येईलच. नोटिफिकेशनची पाऊस पडायला सुरुवात होईल, नोटिफिकेशनचा मान्सून येणार आणि त्या मान्सूनची जोरदार आगमन झालंय. तर त्यासाठी एक इम्पॉर्टंट मेसेज सगळ्यांसाठी सगळ्यात शेवटी देणार आहे, तर तोही मेसेज प्रॉपरली सगळ्यांनी बघा. आणि सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की पूर्ण व्हिडिओ बघा, पूर्ण व्हिडिओ टॉप टू बॉटम बघा. जर तुम्हाला असं वाटतंय की यार माझ्याकडे वेळ थोडासा कमी आहे तर 1.52च्या स्पीडनं बघा, मला काही प्रॉब्लेम नाही. पण पूर्ण व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा, सो दॅट सगळे डाऊट्स क्लिअर होतील. आणि एवढे दिवस तुम्ही कसं वागलात, तुम्ही काय अभ्यास केला, कसा अभ्यास केला, हे अपेक्षा इथून पुढे तुम्ही कसा अभ्यास करता, कसं राहता, कसं फेस करता, हे जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे इथून पुढच्या गोष्टींवर जास्त फोकस ठेवा, जास्त लक्ष द्या. तर आता सुरुवात करूया. सगळ्यात पहिला आपला पॉइंट तो म्हणजे IDBIचं नोटिफिकेशन. आता IDBIच्या नोटिफिकेशन बद्दल बोलेल, पण मला असं वाटतं की आज सकाळपासून बऱ्याच जणांची परिस्थिती अशी असेल, एखादी बँकिंगची नवीन जाहिरात आली की लगेच आपण एकदम ढिचाक करायला लागतो आणि मध्ये महिनाभर 15 दिवसांत नोटिफिकेशनचा गॅप पडला किंवा एक्झाम मध्ये गॅप आला की लगेच आपल्यामध्ये पण सॅच्युरेशन येतं. तर प्लीज असं होऊ देऊ नका. एकदम एक्स्ट्रीम खुशी, एक्स्ट्रीम गम असा विचार करू नका. थोडं स्टेबल ठेवा पुढचे काही दिवस स्वतःला. ठीक आहे, नोटिफिकेशन आलं की लगेच असं या लेकरासारखं आपलं पूर्ण बेधुंद होऊन नाचणे आणि मग त्यासाठी प्रिपेअर करणे. पुन्हा नोटिफिकेशन गेलं की अरे यार आता काही खरं नाही आपलं. तर नोटिफिकेशन वाईज एक्झामची तयारी कधी करायची नसते. एक्झामची तयारी ही सिलेबस नुसार करायची असते. आजही बॅचमध्ये बोलता मी बऱ्याच जणांना तेच बोलत होतो, एका बॅचमध्ये बोलताना सांगत होतो किंवा नोटिफिकेशन नुसार तयारी करू नका. तयारी करत असताना कधीही नोटिफिकेशन नुसार नसावी, ती सिलेबस नुसार असावी, म्हणजे तिथे एक कॉन्क्रीट प्लॅन मुलांना मिळतो.
आणि एकदा का तुम्ही अभ्यासक्रमाची तयारी केली, एकदा का तुमचा अभ्यासक्रम कंप्लीट झाला की मग फक्त आणि फक्त एक काम राहतं, ते म्हणजे परीक्षा देणं. तर ओव्हरऑल पुढच्या काही दिवसामध्ये भरपूर परीक्षा येणार आहे. स्वतःला कन्सिस्टंट ठेवा आणि या काळामध्ये ना थोडा जोर लावा राहा. यावेळेस ना आता पूर्ण जोर लावा, म्हणजे हाफ हार्टेडली एफर्ट्स नकोच. यावर्षी ना पूर्ण जोर लावायचा आहे आपल्याला. आणि आम्ही सगळ्या दृष्टीने तुमच्यासाठी त्यासाठी तयार आहोत की यावर्षी एनी हाऊ पूर्ण जोर लावून आपल्याला करून दाखवायचंय आणि यावर्षी रिझल्ट घेऊन जायचाच आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये. ठीक आहे. एनिवे, तर आयडीबीआय पासून आपण स्टार्ट करूया. आयडीबीआयचं जे नोटिफिकेशन आलं आयडीबीआयचं, त्या नोटिफिकेशन मध्ये 2 पोस्टसाठी रिक्रुटमेंट आहेत. एक एक्झिक्युटिव्ह म्हणजे क्लरिकल कॅडरची. जरी ब्रॅकेटमध्ये ऑन कॉन्ट्रॅक्ट दिला असेल तर घाबरू नका, याला पुढे कंटिन्यू करतात, त्या संदर्भात मी पुढे बोलेल. 1044 जागा आहेत तब्बल, 1000 प्लस जागा. इमॅजिन करा एवढ्या मोठ्या जागा, म्हणजे आगे भविष्य में बस पैसा ही पैसा आने वाला है. कारण यांची स्टार्टिंग सॅलरी ही इन हँड 25,000च्या पुढे जाते, 25,000च्या पुढे. त्यामुळं ऑलमोस्ट रोज 1000 रुपये भेटल्यासारखी गोष्ट आहे. ठीक आहे. कारण 4-5 दिवस सुट्ट्याच आहे, त्याचे पैसे देणार नाही तुम्हाला आयडीबीआय. बरं, एनिवे गमतीचा भाग झाला. पुढे असिस्टंट मॅनेजरची जी रिक्रुटमेंट आहे, असिस्टंट मॅनेजरची यांच्या 500 वॅकन्सीज आहेत. म्हणजे अराउंड दोन्ही कंबाईन केल्या तर 1,500ची ही जम्बो जाहिरात आहे. 1,500 वॅकन्सीजची ही जम्बो जाहिरात आहे. तुम्ही जर तसं बघितलं तर IBPS POच्या 4,500-5,000 जागा येतात सगळ्यांच्या मिळून. 11 बँकांची मिळून 4,500-5,000 जागा येतात. आणि यांचे जर पाहिलं तर एकट्या बँकेच्या 500 जागा आहेत. ठीक आहे. मग आणि सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे, आयडीबीआय कंप्लीट वेगळी बँक आहे, म्हणजे इंडिव्हिज्युअल रिक्रुटमेंट करते. त्यामुळे इकडे अपॉर्च्युनिटी मुलांना जास्त आहे. सकाळी मी बॅचमध्ये बोलत होतो की काय होतं, बरेच विद्यार्थी असे असतात की ज्यांची खूप चांगली तयारी आहे, जसं SBI PO लेवलचे, IBPS PO लेवलचे, ज्यांनी मागच्या वर्षी इंटरव्ह्यू दिले, एक्झाम दिल्या. असे लोक काय करतात, असे लोक असा फॉर्म भरायला टाळतात. काही लोक इथं तरी अप्लाय करतील, पण इकडे बरेच जण लोक अप्लाय करायला टाळतात. त्यामुळे फ्रेशर कॅन्डिडेट्सनी ज्यांनी यावर्षी किंवा मागच्या 6 महिन्यापासून तयारी चालू केली, आता दोन्ही ज्या पोस्ट आहेत त्या पोस्टसाठी रिक्रुटमेंटचं क्वालिफिकेशन कसं आहे बघा. एलिजिबिलिटी कशी आहे. जर तुम्ही एक्झिक्युटिव्हला अप्लाय करत असाल तर तुमचं एज हे 20 ते 25च्या दरम्यान असावं, 20 ते 25च्या दरम्यान. बाकी OBC कॅटेगरीला +3 आणि SC ST कॅटेगरीला +5. जर तुम्ही असिस्टंट मॅनेजरला अप्लाय करत असाल तर तुमचं एज लिमिटचा क्रायटेरिया हा 21 ते 28 वर्षांचा आहे. 21 वर्ष मिनिमम, मॅक्सिमम 28 वर्ष. एज कशावर कॅल्क्युलेट होणार, 1 एप्रिल 2022 पर्यंत तुमचं एज 21 पेक्षा पुढे असावं आणि 1 एप्रिल 2022 पर्यंतच तुमचं एज 28 पेक्षा कमी असावं. ठीक आहे. त्यानंतर इव्हन इथं तुम्हाला ना डेट्स पण दिल्यात बघा की इथं या केसमध्ये तुमचा जन्म जो आहे या तारखेपासून या तारखेच्या दरम्यान असावा. बरं, दोन्ही केसमध्ये एलिजिबिलिटी म्हणजे शैक्षणिक पात्रता काय, तर कोणत्याही शाखेचा पदवीधर. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, इथं कुठेही पर्सेंटेजची अट नाहीये. पर्सेंटेजची अट जी आहे ही या केसमध्ये नाहीये. 50% असावेत, 60% असावेत, कुठली अट अशी नाहीये. त्यामुळं प्रत्येकाने हा फॉर्म भरा. एक्झामची फीस याची 1000 रुपये, याची 200 रुपये आहे. मान्य 1000 रुपये आहे, 200 नाही, दोघांसाठी पण तशीच आहे. 1000 रुपये जनरल OBC EWS कॅटेगरीसाठी आणि 200 रुपये SC ST कॅटेगरीसाठी. मग या केसमध्ये असेल तरी 30 फीज आहे, या केसमध्ये असेल तरी 30 फीज आहे. जर तुम्हाला दोन्ही यासाठी अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला 2 वेगवेगळे फॉर्म भरावे लागतील. नीट सांगतोय पुन्हा एका, जर तुम्हाला दोन्ही पोस्टसाठी अप्लाय करायचे तुम्हाला 2 वेगवेगळे फॉर्म भरावे लागतील. दोन्ही ऍप्लिकेशन साठी एकच फॉर्म भरायचा असं शक्य नाही, तुम्हाला वेगवेगळे ऍप्लिकेशन करावे लागतील. बरं, पुढे बघा. कोणत्याही शाखेचा पदवीधर, एक्झिक्युटिव्ह असेल ते 21 ते 25 वर्ष वयोमर्यादा आणि असिस्टंट मॅनेजर असेल ते 21 ते 28 वर्ष वयोमर्यादा. बरं, इम्पॉर्टंट डेट्स, कधीपासून फॉर्म सुरू होणार आहे. 3 जून 2022 पासून ते 17 जून 2022 पर्यंत ऍप्लिकेशन चालेल. अराउंड 14 दिवसांचा, 14-15 दिवसांचा कालखंड आहे. 9 जुलैला लगेच एक्झिक्युटिव्हची एक्झाम आहे. 9 जुलैला लगेच एक्झिक्युटिव्हची एक्झाम आहे आणि असिस्टंट मॅनेजरची एक्झाम जी आहे ही 23 जुलैला आहे. म्हणजे आजपासून पाहिलं तर महिना, 1.25 महिना राहिलाय फक्त एक्झिक्युटिव्ह साठी आणि 1.5 महिन्याचा, 1.5-2 महिने राहिले बघा
असिस्टंट मॅनेजरच्या एक्झामसाठी. आणि दोन्ही एक्झाम फार क्रुशियल आहेत. दोन्ही एक्झाम खूप क्रुशियल आहेत. इवन ज्यांना याच्यात अप्लाय करायचंय पण जॉईन करायचं नसेल. आता सकाळी मला एका बॅचमध्ये चिठ्ठी आली होती की सर याचा जॉब परमनंट असतो का, हे काढून टाकतात आपल्याला. आता या मुलाच्या मनात शंका काय होती की यार मी जॉब जॉईन म्हणजे मी अप्लाय करायचं, परीक्षा द्यायची, माझं सिलेक्शन व्हायचं आणि मग मी म्हणायचो की यार नाही यार हा जॉब माझ्या लायकीचा नाही, मग मी सोडून द्यायचं, असं करायचं. तर मी म्हणेन तुम्ही असं या केसमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जॉईन करायचंय की नाही करायचंय. मी त्यांना उत्तर देताना फार सुंदर उदाहरण दिलं की अग्निपथ पिक्चरमध्ये, अग्निपथ मूवीमध्ये ऋतिक रोशनचे जे वडील आहेत दीनानाथ चौहान, ते सांगतात एका कवितेच्या माध्यमातून की शक्ति का अपने पास होना जरूरी है, उसका कहा इस्तेमाल करना है वो हम लोग बाद में डिसाइड करेंगे. म्हणजे तुमच्याकडं सिलेक्शन असावं, बाकी तुम्हाला जॉईन कुठे करायचंय, काय करायचंय हा नंतर तुमचा वेगळा प्रश्न आहे, तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्या विषयावर आपण चर्चा करूयात. म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही जर मला फोन करताय आज की हा जॉब परमनंट आहे का सर, सॅलरी किती असेल, पुढे काय होईल, तर मला आज जर फोन तुम्ही करत असाल तर यापेक्षा मला जास्त आनंद कधी होईल की सर माझं IDBI मध्ये सिलेक्शन झालं, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही जॉईन करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे. तेव्हा मला तुमच्यासाठी जास्त आनंद असेल, कारण तुमच्याकडे पूर्ण मोमेंटम असेल आणि मग त्यानंतर आपण निवांत डिसाइड करूया की तुम्ही जॉब जॉईन करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे. हा भाग वेगळा आहे, स्पष्ट सांगतोय, त्यामुळे याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा मी काय बोलतोय. आता त्याच्याबद्दल अजिबात निगेटिव्ह विचार करू नका. निगेटिव्ह विचार केला तुमचं मोमेंटम खराब होईल. फॉर्म भरून ठेवा. बरं, 23 जुलैला असिस्टंट मॅनेजरची आणि एक्झिक्युटिव्हची एक्झाम जी आहे ही 9 जुलैला आहे. दोन्ही पोस्टसाठी पॅटर्न जो आहे हा सेमच आहे दोन्ही पोस्टसाठी. आता दोन्ही पोस्टसाठी पॅटर्न जो आहे, सगळ्यात पहिले सिलेक्शन प्रोसेस बघून घ्या, ज्याच्याबद्दल मी ऑलरेडी तुम्हाला बोललो की जर तुम्ही एक्झिक्युटिव्हच्या एक्झामसाठी अप्लाय करतायत, एक्झिक्युटिव्हसाठी अप्लाय करतायत, तर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल याच गोष्टी आहेत. आणि जर तुम्ही PGDBF प्रोग्राम म्हणजे असिस्टंट मॅनेजरसाठी अप्लाय करतायत, ऑनलाईन टेस्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, सगळ्यात महत्त्वाचं पर्सनल इंटरव्ह्यू हा सुद्धा आहे. या केसमध्ये एक ॲडिशनल गोष्ट आहे की पर्सनल इंटरव्ह्यू आहे. बरं, बाकी फॉर्मॅलिटीज आहेत असिस्टंटनी. पण या गोष्टीमध्ये पॉझिटिव्ह घेण्यासारखं काय आहे सर, पॉझिटिव्ह घेण्यासारखं आहे की सिंगल एक्झामची प्रोसेस आहे. म्हणजे तुम्हाला असिस्टंट मॅनेजर व्हायचा असेल, किंवा तुम्हाला एक्झिक्युटिव्ह व्हायचा असेल, तुम्हाला फक्त एकच एक्झाम द्यायची आहे. फक्त असं आहे की एक्झिक्युटिव्ह व्हायचं असेल तर वेगळी एक्झाम आणि असिस्टंट मॅनेजरसाठी वेगळी एक्झाम. नाही सर तुम्ही असं म्हणले होते आम्हाला 2-2 एक्झाम द्यावं लागतायत राव, मिस इंटरप्रिट करू नका. बरं, दोन्ही परीक्षांसाठी पेपर पॅटर्न जो आहे हा तो सेमच आहे. लॉजिकल रिझनिंग, DI इंटरप्रिटेशन 60 प्रश्न 60 मार्क, क्वांट 40 प्रश्न 40 मार्क, इंग्लिश 40 प्रश्न 40 मार्क, GA 60 प्रश्न 60 मार्क. इथं GA क्वांटचं वेटेज जास्त आहे, GA आणि क्वांटचं वेटेज जास्त आहे, रिझनिंग आणि इंग्लिशचं वेटेज कमी आहे. नाही सर तुम्ही उलट बोलताय. नाही, मी बरोबर बोलतोय, कारण की क्वांटचे इथंही 40 प्रश्न आहे आणि इथं जवळपास 20 प्रश्न विचारले जातात. कारण या 60 मध्ये तुम्हाला रिझनिंग आणि DI दोन्ही पण दिले. आणि जर तुम्ही मागच्या वर्षीचा पेपर पॅटर्न बघितला जो मी आज आपल्या टेलिग्रामवर टाकला होता सारथी एज्युकेशन औरंगाबादवर, तो जर तुम्ही मागच्या वर्षीचा पेपर पॅटर्न बघितला तर रिझनिंग मध्ये डेटा इंटरप्रिटेशन, क्वांटिटी 1, क्वांटिटी 2 चे प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळं इथं क्वांट आणि GAचं वेटेज जास्त आहे, इंग्लिश आणि रिझनिंगचे 40-40 मार्क आहेत. पण मग सर आम्ही या दोन विषयावर जास्त फोकस करावा आणि क्वांट आणि इंग्लिशवर कमी फोकस करावा असं तुमचं असं माझं अजिबात म्हणणं नाही. उगाच मिस इंटरप्रेट करून घेऊ नका. मी फक्त सांगतोय की यांचं वेटेज जास्त आहे, पण तयारी तुम्हाला सगळ्यांचीच करायची आहे. आणि मी पुन्हा सांगतोय तुम्ही एक्झाम वाईज तयारी करू नका रे बाबांनो. तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुम्ही सिलेबसनुसार तयारी करा की मला क्वांट शिकायचंय, मला रिझनिंग शिकायचं, मला इंग्लिश शिकायचं, मला GA शिकायचंय. आणि ओव्हरऑल मी या 4 सब्जेक्ट शिकल्यावर मी IDBI काय मी SBI PO काढतो राव. ठीक आहे, इकडे निगेटिव्ह मार्किंग असते. निगेटिव्ह मार्किंग जे आहे ही निगेटिव्ह मार्किंग असते 1/4. आणि या पूर्ण एक्झामसाठी तुम्हाला 2 तासांचा वेळ आहे, 2 hours टाइम आहे, 2 तासांचा वेळ. एक्झिक्युटिव्ह ची डिफिकल्टी लेवल एकदम 5 असते, असिस्टंट मॅनेजरची डिफिकल्टी लेवल पण काही फार मोठी नसते.
कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबलचे 5 प्रश्न होते मागच्या वर्षी, रॉंग नंबर सिरीजचे 5 प्रश्न होते, त्यानंतर क्वांटिटी 1 क्वांटिटी 2 चे 5 प्रश्न होते, त्यानंतर अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशनचे 5 प्रश्न होते, म्हणजे 40 पैकी जवळजवळ 15-20 प्रश्न असेच 65 होते. त्यामुळं डिफिकल्टी इझी असते, एक्झिक्युटिव्ह असेल किंवा आयडीबीआयची असिस्टंट मॅनेजरची असेल. आता आपलं काम फक्त एकच आहे, तयारी करत राहणे, जी चालू तयारी ती कंटिन्यू ठेवणे. हा, या केसमध्ये एक गोष्ट आहे की जीएचं वेटेज भरपूर आहे, 60 क्वेश्चन आहे, तर जीएला थोडा जास्त जोर लावा. यासाठी आता याच्यात जरी म्हणलंय ना कम्प्युटर आयटी विचारले तरी नॉर्मली कम्प्युटरच्या वर प्रश्न विचारत नाहीत. आता यासाठी इंग्लिश आणि जीए साठी स्पेशल बॅच येणार आहे. इंग्लिश आणि जीए साठी म्हणजे तुम्हाला स्पेशल जीए आणि स्पेशल इंग्लिश हे जर बॅच घ्यायची असेल तर पुढच्या काही दिवसामध्ये याचा एक व्हिडिओ येईल स्पेशल, की स्पेशल जीए आणि स्पेशल इंग्लिशची जर तुम्हाला बॅच परचेस करायची असेल तर याच्यासाठी आयडीबीआय साठी स्पेशल बॅचेस 30 दिवसांची बॅच या हिशोबाने 2 बॅचेस येणार आहेत. बाकी क्वांट असेल तर क्वांट साठी मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या एका स्टडी प्लॅन मध्ये की आपण एक लेक्चर सिरीज चालवणार आहे. यासाठी एक 8-10 दिवसांची क्विक रिव्हिजन लेक्चर सिरीज जी आहे ही आपण चालूया, ती अटेंड तुम्ही करा, जी युट्यूबला असेल. बरं, पुढे चला. एक्झाम सेंटर कुठले आहेत? एक्झाम सेंटर जे आहे आपल्या जवळपास म्हणलं तर औरंगाबाद आहे, आपल्या जवळपास म्हणलं तर जळगाव आहे, कोल्हापूर, लातूर, तसे सगळे जवळचेच आहेत आपल्या. पण महाराष्ट्रामध्ये अक्रॉस महाराष्ट्र भरपूर सेंटर्स आहेत, तुम्हाला पाहिजे तिथं एक्झाम तुम्ही देऊ शकता. बरं, पुढच्या मुद्द्यावर येऊया. काही महत्वाच्या गोष्टी आहेत, जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की एक्झिक्युटिव्हची जी रिक्रुटमेंट आहे ही डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे. एक्झिक्युटिव्हची जी रिक्रुटमेंट आहे डायरेक्ट रिक्रुटमेंट म्हणजे कसं, तुमची एक्झाम होणार, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार, तुम्हाला बँकेत जॉब मिळणार. पण पीजीडीबीएफ म्हणजे असिस्टंट मॅनेजरची रिक्रुटमेंट जी आहे यासाठी हा पीजीडीबीएफ प्रोग्राम आहे. असिस्टंट मॅनेजर ग्रेड ए ची जी रिक्रुटमेंट आहे याच्यासाठी हा पीजीडीबीएफचा प्रोग्राम आहे. मग हा नेमका प्रोग्राम कसा असेल सर? आता या प्रोग्राम मध्ये काय होणार आहे, तुम्हाला जसं तुमचं सिलेक्शन झालं, तुम्ही एक्झाम दिली हो, इंटरव्ह्यू दिला हो, सिलेक्शन झालं हो, तुम्हाला बँगलोरला मणिपाल युनिव्हर्सिटी ट्रेनिंगला पाठवतील. मणिपाल युनिव्हर्सिटी ट्रेनिंगसाठी तुम्हाला 9 महिने ठेवतील, 9 महिने. मग मणिपालमध्ये 9 महिन्यांचं एक ट्रेनिंग होईल, ट्रेनिंग ॲट मणिपाल युनिव्हर्सिटी, ट्रेनिंग ॲट मणिपाल. ही ट्रेनिंग तुमची मणिपाल युनिव्हर्सिटीमध्ये होईल. आणि मी आजपर्यंतचा माझा असा अनुभव आहे की विद्यार्थ्यांची या ट्रेनिंग बद्दलचे रिव्ह्यूज जर तुम्ही कन्सिडर केले तर 10 पैकी 9 स्टार आहेत मुलांची. यासाठी जेवणाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, एन्जॉय, सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर आहे. त्यानंतर 3 महिन्यांचं बँकेत तुमचं इंटर्नशिप होईल, 3 महिन्यांचा इंटर्नशिप होईल. आणि मग यानंतर तुम्हाला बँकेमध्ये जॉब दिला जाईल. यानंतर तुमचा पोस्टिंग जे हे आयडीबीआयच्या अक्रॉस इंडियामध्ये कुठल्याही एका ब्रँचमध्ये होईल. एक्झिक्युटिव्ह म्हणजे क्लरिकलची रिक्रुटमेंट हे डायरेक्ट आहे, ह्या रिक्रुटमेंटला ट्रेनिंग आहे. मग ही ट्रेनिंग कोण देणार? मणिपाल युनिव्हर्सिटी देणार. त्यासाठी आम्हाला काय करायचंय? काही नाही, तुम्हाला फक्त एवढी फीस आणि प्लस जीएसटी भरायचा आहे. आमच्याकडे नाही आहेत पैसे, काही प्रॉब्लेम नाही ना. तुमच्याकडे पैसे नसतील तर तुमच्यासाठी लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे, तुमच्याकडे लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे. हीच बँक म्हणजे आयडीबीआय बँक तुम्हाला लोन करून देणार, तुमच्या नावावर लोन करणार आणि मग तुमच्या पगारातून टप्प्याटप्प्याने हे पैसे मायनस होत जातील. असाही एक पर्याय तुम्ही निवडू शकता. किंवा तुमच्याकडे पैसे आहेत पण एकदम नाही, टप्प्याटप्प्याने भरता येतात, ठीक आहे, मग तुम्ही त्या केसमध्ये टप्प्याटप्प्याने ते पैसे भरू शकता. हाही पर्याय तुमच्याकडे अवेलेबल आहे. त्यामुळे सगळ्यांनी हा जो फॉर्म आहे हा फॉर्म भरा. सर आम्हाला ते पैसे भरायचे नाही आहे ते करा, निगेटिव्ह विचार अजिबात करू नका. असिस्टंट मॅनेजरचा जॉब आहे, यांचा पगार पण मोठा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रोबेशनरी ऑफिसर असल्यामुळं यांची ग्रोथ खूप मोठी आहे. बरं, आता जर आम्ही हे केलं तर ड्युरिंग ट्रेनिंग तुम्हाला मणिपाल युनिव्हर्सिटीमध्ये 2,500 रुपये स्टायपेंड मिळणार, ठीक आहे. आणि एकदा ट्रेनिंग तुमची संपली, 3 महिन्यांचं जे ऑन जॉब ट्रेनिंग असेल, इंटर्नशिप प्रोग्राम असेल, त्या 3 महिन्यामध्ये तुम्हाला 10,000 रुपये पगार मिळणार. आणि मग त्यानंतर तुम्हाला जसे बँकेचे सगळ्या कर्मचाऱ्यांना पगार आहे त्या हिशोबाने तुम्हाला पगार मिळणार.
अशा पद्धतीने हा जॉब आहे असिस्टंट मॅनेजरचा. सर जर आम्हाला मध्येच IBPS SBI PO म्हणून आमचं सिलेक्शन झालं तर आम्ही काय करायचं? काहीच करायचं नाही. यांचा 3 वर्षांचा बॉन्ड आहे. आता जर या 3 वर्षांच्या दरम्यान तुम्हाला सोडून जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. तुम्हाला 2 लाख रुपये भरावे लागतील. पण 2 लाख रुपये म्हणजे फार मोठी गोष्ट नाही मित्रांनो. 3 महिन्यांचा पगार आहे तुमचा, 3-4 महिन्यांचा पगार आहे. असिस्टंट मॅनेजर म्हणून तुम्ही जॉईन झालात आणि 4 महिने तुम्ही जॉब केला तर 2 लाख रुपये तशी वसूल होणार आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. उद्या भविष्यात जॉब सोडायची गरज पडली तर हरकत नाही, कारण 2 लाख रुपये भरायचे. हा एक गोष्ट तेवढीच महत्वाची, ही जी फीज आहे ही पण तुम्हाला रिपे करावं लागेल किंवा याची EMI इन्स्टॉलमेंट चालू ठेवावं लागतील. ठीक आहे. त्यामुळे असिस्ट आणि नॉर्मली जॉब सोडत नाही राव कोणी. 10% लोक मुलं जॉब सोडत असतील, ते पण का सोडत असतील? हायर पोस्टला जॉईन झाल्यामुळं. आणि हायर पोस्टला जॉईन झालं ध्यान सोडून त्याला काय ताण घेत आहे? ठीक आहे. तर या पद्धतीने आहे. तर एक्झिक्युटिव्ह डायरेक्ट रिक्रुटमेंट असिस्टंट मॅनेजरची जी रिक्रुटमेंट आहे याच्यासाठी PGDBF प्रोग्राम. PGDBF झालं की आम्हाला कन्फर्म जॉब मिळतो का? 100% जॉब मिळतो प्रत्येकाला. आजपर्यंत PGDBF प्रोग्राम मध्ये कुणीही फेल झालं नाही. थोडेफार जे लोक म्हणजे फेल झाले असं नाही झाले नाही, झाले असतील त्यांना सेकंड चान्स दिला, सेकंड चान्स मध्ये ते पास झाले आणि बँकेत जॉबला आले. त्यामुळे आजपर्यंत असं कुणीच झालं नाही की PGDBF प्रोग्राम केला. इव्हन यांचाच नाही, ICICI असेल, ऍक्सिस असेल, HDFC असेल, यांची PGDBF प्रोग्राम चालतात. याही लोकांचे काय करतात, यांचे काही लोक फेल होऊ शकतात पण यांना पुन्हा अटेम्प्ट दिला जातो आणि यांचं कन्फर्म केलं. म्हणजे आजपर्यंत असं झालं नाही की PGDBF प्रोग्राम मधून फेल झालो म्हणून तुमचा जॉब नाही गेला, तुम्हाला जॉब दिला नाही. जॉब प्रत्येकाला देतात आणि तो ऑलमोस्ट सगळ्यांना पास कर. आणि हा जो प्रोग्राम आहे इथं एवढी चांगली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होते, इथं खूप चांगली पर्सनॅलिटीची ग्रूमिंग होते. त्यामुळं मला असं वाटतं की प्रत्येकाने यासाठी ट्राय करायला पाहिजे. इव्हन ज्यांची तयारी थोडीशी मॉडरेट लेवलची अशा लोकांनी तर प्रत्येकाने करायलाच पाहिजे. बरं पुढे येऊया. याच्यामध्ये जी फीस तुमची आहे त्याच्यासाठी काही छोटे मोठे इन्स्ट्रक्शन आहेत. बाकी त्यातला 1-2 पहिलं इन्स्ट्रक्शन की मी एका 2 पोस्टसाठी एलिजिबल आहे का? येस, तुम्ही 2 पोस्टला फॉर्म भरू शकता. एक एक्झिक्युटिव्ह साठी वेगळा फॉर्म भरा, एक्झिक्युटिव्ह साठी, आणि दुसरं असिस्टंट मॅनेजर साठी वेगळा फॉर्म भरा. यासाठी मला किती फीस भरावी लागेल? जर तुम्ही SC ST PWD कॅन्डिडेट असाल तर 200 रुपये. जर तुम्ही ओबीसी जनरल किंवा EWS कॅटेगरीची कॅन्डिडेट असेल तर 1000 रुपये. ठीक आहे. एक महत्वाच्या 2 इन्स्ट्रक्शन आहे बघा. त्यातली पहिली इन्स्ट्रक्शन ही, एक, जर तुमच्यावर एखाद्या बँकेचं कर्ज असेल आणि तुम्ही डिफॉल्ट केलेला असेल, म्हणजे तुम्ही बुडवलेला असेल, इन शॉर्ट तुमचा सिबिल स्कोअर खराब असेल, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला जॉब दिला जाणार नाही. ही कंडिशन मागे SBI ने सुद्धा टाकली होती. म्हणजे SBI ची सुद्धा ही कंडिशन रेग्युलरली आहे आणि IDBI ने सुद्धा ही कंडिशन टाकली आहे. त्यामुळे आपल्या नावावर लोन करू नका आणि केलं त्याची EMI कंटिन्यू भरत राहा. सर आता आमच्या नावावर लोन आहे, थकलेलं आहे, कारण आमचे वडील म्हणतात माफ होतं. मग अशा वेळेस आम्ही काय करायला पाहिजे? जोपर्यंत सिलेक्शन होत नाही तोपर्यंत भरू नका आणि नंतर 1 टाइम सेटलमेंट करून निस्तरून घ्या. कारण की जरी तुमचा सिबिल स्कोअर खराब असला पण तुम्ही जर 1 टाइम सेटलमेंट केली किंवा जर तुम्ही त्याला 1 टाइम सेटलमेंट शक्यतो आवडी करा, रेग्युलराइज करून घेतलं, थोडेफार पैसे दिले आणि रेग्युलर करून घेतलं तर तुम्हाला IDBI जॉईनिंग देईल. फक्त असं आहे की थकलेलं नसावं आणि एकदम रिसेंटली OTS झालेलं नसावं, 1 टाइम सेटलमेंट झालेलं नसावं, कारण सिबिल मध्ये हिट होत असते. त्यामुळे शक्यतोवर स्वतःच्या नावावर लोन घेऊ नका आणि घेतलं त्याचे लोनचे हप्ते EMI रेग्युलर भरा. कारण बँकिंग फील्डमध्ये मला असं वाटतं की टप्प्याटप्प्याने हा नियम सगळ्याच बँका आणतील. अजून तरी नाही आले सगळ्या बँकांनी, पण आणतील. बरं पुढे येऊया. आता हे झालं IDBI बद्दल. IDBI बद्दल सगळं सांगितलं. रिक्रुटमेंट आहे एक्झिक्युटिव्हची, असिस्टंट मॅनेजरची. त्या रिक्रुटमेंटसाठी एनी ग्रॅज्युएट, एज लिमिट एक्झिक्युटिव्हसाठी 21 ते 25, असिस्टंट मॅनेजरसाठी 21 ते 28. सिलेक्शन प्रोसेस एक्झिक्युटिव्हसाठी सिंगल एक्झाम, झालं सिलेक्शन. असिस्टंट मॅनेजरसाठी सिंगल एक्झाम, इंटरव्ह्यू, त्यानंतर मणिपालला 9 महिने पाठवणार, 3 महिने इंटर्नशिप, नंतर फायनल जॉईनिंग देणार. इंटर्नशिपसाठी 3.5 लाख रुपये फीज आहे, प्लस 18% GST वेगळा. त्यानंतर एक्झामचा पॅटर्न जो सांगितला, क्वांट इंग्लिश 40 प्रश्न 40 मार्क, 40 प्रश्न 40 मार्क, रिजनिंग प्लस DI 60 प्रश्न 60 मार्क, GA 60 प्रश्न 60 मार्क. या पद्धतीचा एक्झाम पॅटर्न, 2 तासांचा वेळ, एकदम सिंगल साधी सिंपल प्रोसेस आहे. बरं आता पुढच्या मुद्द्यावर येऊया.
जसं मी सुरुवातीला सांगितलं की अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट्स काय आहेत जे सध्या एक्झाम देत आहेत, मग कुणी BA ला आहे, कुणी BCom ला आहे, कुणी BSc ला आहे, कुणी BSc ॲग्रीला आहे, असे वेगवेगळे लोक सध्या अंडर ग्रॅज्युएटच्या फायनल इयरच्या एक्झाम म्हणा किंवा फायनल सेमिस्टरच्या म्हणा, चौथ्या सेमिस्टरच्या म्हणा, असे लोक एक्झाम देत आहेत सध्या बरेच जण. आता यात काय झालं की यांच्या रेग्युलर बॅचेस चालू आहेत, मग यांच्या मनामध्ये दुविधा मनस्थिती तयार झाली की आम्ही बँकिंगचा अभ्यास चालू ठेवून एक्झाम द्याव्यात की आम्ही पूर्ण कॉन्सन्ट्रेट एक्झामवर करावं. जर आम्ही पूर्ण कॉन्सन्ट्रेट एक्झामवर केलं तर आमच्या इकडचं मोमेंटम ब्रेक होईल बँकिंगचा, आणि जर आम्ही इकडे दुर्लक्ष केलं तर आम्ही तिकडे फेल होण्याची भीती आहे. तर तुमच्या सगळ्यांसाठी एक कॉमन मेसेज आहे की दादांनो, तुम्ही 100% तुमच्या अकॅडमिक्सवर फोकस करा. पुढचे काही दिवस तुम्ही पूर्ण फोकस जो आहे हा तुमच्या अकॅडमिक्सवर ठेवा. तुम्ही तुमच्या ग्रॅज्युएशनच्या एक्झाम द्या. जर तुम्ही तिथं पास झालात तरच तुमच्या इकडे आमच्याकडे काही काम आहे. जर तुम्ही चुकून तिकडे फेल झालात आणि एखादा विषय जर तुमचा तिकडे लटकला तर मी गॅरंटीने सांगतो तुम्हाला इकडे 6 महिने वाट बघावी लागेल. त्यामुळं सांगतोय की प्रत्येकाने सध्या पहिलं प्रेफरन्स या आपल्या अकॅडमिक्सच्या एक्झामलाच द्या. सर आमचा बँकिंगचा मोमेंटम लूज होतोय ना, अरे होऊ द्या ना. बँकिंगचं मोमेंटम गेन करण्यासाठी लागतात किती दिवस? 15 दिवस. जर तुमच्या कन्सेप्ट चांगल्या असतील ना तर तुम्हाला बँकिंगचा मोमेंटम गेन करण्यासाठी मोजून 15 दिवस लागतील. त्यामुळे इकडे अजिबात दुर्लक्ष करा. बँकिंगवर तुम्ही काहीच अभ्यास नाही केला पुढचे 8-10 दिवस 15 दिवस तरी चालेल. पुढच्या 15 दिवसानंतर जेव्हा तुमच्या सगळ्यांच्या एक्झाम संपतील मला एक मेसेज ड्रॉप करून द्या की सर आता आमचे एक्झाम संपलेले आहेत, आता आम्हाला सांगा की आमचा हा मागचा बुडलेला मोमेंटम कसा गेन करायचा किंवा आमचा गेलेला मोमेंटम कसा गेन करायचा. मी तुम्हाला सांगतो, काय टेन्शन घेता एवढं. ठीक आहे. त्यामुळं आता सध्या तुम्ही पहिलं काम आहे ग्रॅज्युएट होणं आवश्यक आहे. जर तुम्ही ग्रॅज्युएटच झालेला नाहीयेत तर मग इकडं तुम्ही बँकिंग मध्ये तुम्हाला पूर्ण सिलेबस येत असेल आणि तुमची 100च्या स्पीडने पळतायत आणि तुमचे 60 मिनिटात 100 अटेम्प्ट होते तर 99 मार्क तुम्हाला पडतायत, काही फायद्याचं नाही. पहिलं तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट करा. त्यामुळं पूर्ण फोकस जो आहे हा अंडर ग्रॅज्युएट वाल्यांना सांगतोय, तुम्ही एक्झामवर फोकस करा. ठीक आहे. इकडे अजिबात लक्ष देऊ नका, पूर्ण दुर्लक्ष करा आणि आमच्यावर विश्वास ठेवा. आम्ही तुम्हाला पुन्हा या फ्लो मध्ये 15 दिवसामध्ये घेऊन येऊ. जरी तुमचा फ्लो तुटला तर आम्ही तुम्हाला पुढच्या 15 दिवसामध्ये या फ्लो मध्ये पुन्हा एकदा घेऊन येऊ. ठीक आहे. या पद्धतीने बाकी हे तुमच्यासाठी होतं. बाकी आता जे रेग्युलर स्टडी प्लॅन आहेत मुलांचे, जसं आपण SBI साठी जो स्पेशल स्टडी प्लॅन स्टार्ट केला होता, RRB साठी जो स्पेशल स्टडी प्लॅन स्टार्ट केला होता, यांच्या हिशोबाने जर बोलायचं झालं तर यावेळेस मी थोडे प्रत्येक स्टडी प्लॅन मध्ये चेंजेस केलेत आणि ते चेंजेस अकॉर्डिंग टू IDBI एक्झाम. समोर IDBI ची एक्झाम ज्या दोन्ही एक्झाम आहेत त्या ठेवून त्या हिशोबाने थोडे स्टडी प्लॅन चेंजेस केलेत. एकदा व्यवस्थित बघून घ्या. SBI ज्युनियर असोसिएट किंवा RRB साठी हा तिसरा प्लॅन आहे. यासाठी रोज तुम्ही एक प्रीची टेस्ट देणं चालू ठेवायची. ज्या प्रीच्या टेस्ट मध्ये तुम्हाला जे टॉपिक जमत नाही त्यांना तुमच्या विकनेसेस समजा कुणाला DI केस लेट जमत नाही किंवा कुणाला एखाद्या टाईपचं सिटिंग ब्लड रिलेशन मिक्स सिटिंग अरेंजमेंट जमत नाही. समजा कुणाला असं होतंय की मला मिक्स DI आला, मिक्स DI डबल डायग्राम, तर मला तो जमत नाही. तर अशा वेळेस या टायमिंग मध्ये 2-3 तास थोडा दुपारचा वेळ काढून त्याच्यावर काम करा. एक प्रीची टेस्ट आणि अनालिसिस याला 1.5 तास पुरेसा आहे. त्यानंतर जे तुम्हाला टॉपिक जमत नाही त्या टॉपिकवर ही एक्झाम तुम्ही दिली आणि या एक्झाम मध्ये तुम्ही सपोज पर्सेंटेजच्या क्वेश्चन मध्ये स्टक झालात किंवा प्रॉफिट अँड लॉस जमेना, तर अशा टॉपिकचे जे क्वेश्चन्स आहेत यांचे 10-20 क्वेश्चन सॉल्व्ह करायला 2-1 तासांचा वेळ द्या. एक तास क्वांटचा, 1 तास LRला, या पद्धतीने. त्यानंतर मेन्सचे PDF टास्क कंप्लीट करणं चालू ठेवा. मेन्सचे PDF टास्क हे कुठे येतात? आपले जे स्पेशल टेलिग्रामचे ग्रुप आहेत मेन्सवाल्या मुलांचे, अशा ग्रुप्सवर हे PDF टास्क येत असतात. हे चालू ठेवा. त्यानंतर रोज ऍटलीस्ट 2 ते 3 तास जे आहेत 2 ते 3 तास हे जनरल अवेअरनेसला द्या. जनरल अवेअरनेसला यासाठी तुमची GA चे लेक्चर्स असतील ते अटेंड करा. त्यानंतर तुमचे स्वतःचे बनवलेले नोट्स असतील रिवाइज करा. इंग्लिशसाठी तुम्हाला जे पाटील सरांनी सांगितलंय की या पद्धतीने तुम्ही तुमचा स्टडी प्लॅन फॉलो करायचा आहे, अशा पद्धतीने रीडिंग करायची, अशा पद्धतीने इंग्लिश ड्राईव्हरच्या टेस्ट द्यायच्या आहेत, त्या टेस्ट चालू ठेवा. आणि टप्प्याटप्प्याने आता हळूहळू
मेन्सच्या सेक्शनल टेस्ट चालू करा. मेन्सच्या सेक्शनल टेस्ट त्याच्यामुळं इथं तुम्ही मेन्सच्या पीडीएफ टास्क सॉल्व्ह करतायत हळूहळू मेन्सच्या सेक्शनल टेस्ट, कारण मेन्समध्ये इम्प्रूव्हमेंट होण्यासाठी थोडा वेळ लागतो. प्रीमध्ये कसं आहे 15 दिवस तुम्ही प्रॅक्टिस करा, तुम्हाला इम्प्रूव्हमेंट दिसायला लागेल. मेन्समध्ये तुम्हाला 15 दिवसात लगेच इम्प्रूव्हमेंट दिसत नाही. मेन्समध्ये इम्प्रूव्हमेंट दिसण्यासाठी थोडा वेळ जाऊ द्यावा लागतो. ठीक आहे. तर हा SBI ज्युनियर असोसिएट वाल्यांसाठी स्टडी प्लॅन. जर तुम्ही मला असं विचारलं की आमचं टाइम टेबलच्या हिशोबाने तुम्ही बनवून द्या, तर मी असं म्हणेल एक सकाळी 7 किंवा एक हा जो टायमिंग आहे हा थोडा सकाळचा ठेवा 7 ते 9च्या दरम्यान. त्यानंतर 9:30 ते 11 मध्ये टेस्ट देऊन टाका, 9:30 ते 11 मध्ये. त्यानंतर एक या जे इथं विकनेसेसवर काम करायचंय 11 ते 12:30 पर्यंत 1 पर्यंत जरी केलं चालेल. त्यानंतर जेवणाचा ब्रेक ठेवा मध्ये 3 वाजेपर्यंत. मग 3 ते 5 मध्ये तुम्ही मेन्सचे पीडीएफ टास्क कंप्लीट करा. त्यानंतर 5:30 पासून ते 8 पर्यंत 5:30 ते 8 हा 2.5 तास इंग्लिशला द्या. आणि 9 ते 11चा जो टायमिंग आहे हा तुम्ही मेन्सच्या सेक्शनल टेस्टसाठी अल्टरनेट द्याला. किंवा याच टायमिंगमध्ये आणखी तुम्ही वेळ थोडासा उरला, सपोज तुम्ही आज एकच इंग्लिश एक याची टेस्ट दिली क्वांटची आणि ॲनालिसिस केलं, जर वेळ उरला तर उरल्या वेळेत आणखी थोडंसं ॲडिशनल टाइम तुम्ही इंग्लिशला देऊ शकता. एक 3-1 तासाच्या हिशोबाने इंग्लिशला, 2 ते 3 तास GAला. अक्षय सरांसोबत डिस्कस करत होतो तेव्हा मी त्यांना विचारलं की सर मला सांगा की मुलांना किती वेळ GL द्यायला पाहिजे. ते म्हणले की मला असं वाटतं की 1-2 तास पण पुरेसे आहेत. त्यांना सांगा की माझे लेक्चर्स पाहत राहा आणि सोबत आणखी एक सोर्स वापरा आणि 2 तास पुरेसे, जास्त वेळ GAला देऊ नका, क्वांटर्सनिंग इंग्लिशवर फोकस करायला सांगा सर त्यांना. या असं त्यांचा मला मेसेज किंवा मी त्यांना जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी मला सांगितलं की असं मुलांना सांगा. बरं, हा SBI क्लर्कचा. आता पुढे याच्यावर तर आपलं ऑलरेडी काम बोलणं झालंय. त्यानंतर पुढे जे लोक मागच्या वर्षी ज्यांनी प्री एक्झाम क्वालिफाय केल्या नव्हत्या, पण ज्यांना यावर्षी आता बऱ्यापैकी मोमेंटम गेन झाल्यासारखा वाटतं, असे बरेच जण आहेत. हा करवडा तर जास्त आहे की मागच्या वर्षीपासून तयारी करतोय, मागच्या वर्षी थोड्या मार्काने प्री गेल्या आणि आता यावर्षी असं आहे की यावर्षी आता कॉन्फिडन्स वाटतोय की आता प्री तर आरामात नाही, आता मेन्सवर फोकस करायचा आहे. तर अशा लोकांनी काय करायला पाहिजे, हा स्टडी प्लॅन मी तुम्हाला तुमच्या हिशोबाने दिलाय. आता बघा यामध्ये मी तुम्हाला काही गोष्टी ऍड करून दिल्या. तशी यावर्षी मेचं, या महिन्यामध्ये, या 10 दिवसामध्ये मेचं करंट अफेअर्स आणि मागचं करंट अफेअर्सला रिव्हिजन, म्हणजे ऍडिशनली हे करायचं प्लस प्रिव्हियस करंट अफेअर्सला रिव्हिजन करणं चालू ठेवा. रोज एक प्रीचे टेस्ट आणि अनालिसिस डेली बेसिसवर झालं पाहिजे. मेन्स लेवलच्या क्वांटच्या आणि रिजनिंगच्या पीडीएफ टास्क झाल्या पाहिजे. 2 तास इंग्लिशसाठी द्या. इंग्लिशचा जो पण स्टडी प्लॅन तुम्हाला दिलाय, आता रिडिंगच असं वाचतं काही कंपल्सरी नाही, जे तुम्हाला पाटील सरांनी सांगितले ते. बरं, पुन्हा 1 तास GAला. बघा मी थोडे 2-3 तास दिले GAला, कारण मोठा वेटेज आहे IDBIला पण. बरं, रात्री 9 ते 10 एक पुन्हा सेक्शनल टेस्ट आणि कोणती प्रीची, इथं मेन्सची. आणि मी असं म्हणेल इकडं मेन्सची सेक्शनल टेस्ट दिली, त्या टेस्टचं अनालिसिस इथं होऊ द्या. म्हणजे डेली बेसिसवर एक प्रीची टेस्ट झाली, झाली. मेन्ससाठी ऑफलाईन प्रॅक्टिस झाली, प्रीची टेस्ट झाली, त्यानंतर मेन्सचं सेक्शनल टेस्ट झाली, इंग्लिश झालं, GA झालं. म्हणजे दिवसभरात तुम्ही अख्ख्या सिलेबसला रिव्हिजन करणं चालू ठेवायचं. दिवसभरामध्ये अख्ख्या सिलेबसला रिव्हिजन करणं चालू ठेवा. आणि मी तुम्हाला आता सजेस्ट करेल की तुम्ही एव्हरी संडेला मेन्सच्या फुल लेंथ टेस्ट द्या इंग्लिश स्किप करून. एव्हरी संडेला मेन्सच्या फुल लेंथ टेस्ट द्या इंग्लिश स्किप करून. आणि संडेला तुम्ही फक्त एकच काम करायचं, सकाळी 8ला टेस्ट देणं चालू करायची, 10 पर्यंत 10:30 पर्यंत टेस्ट संपेल. एकदा टेस्ट संपली 10:30 पर्यंत की 10:30ला सोडून द्यायचं, तुमचा रेग्युलर अभ्यास करायचा. दुपारी 2 वाजता बसायचं आणि संध्याकाळपर्यंत जे क्वेश्चन जमले नाहीत ते क्वेश्चन पूर्ण सॉल्व्ह करून काढायचे. मेन्सच्या टेस्टचे अनालिसिस करायचं. संध्याकाळपर्यंत निवांत एका दिवसामध्ये एकच टेस्ट आणि त्याच टेस्टचे अनालिसिस या हिशोबाने शेड्यूल फॉलो करायचं एव्हरी संडेला. कारण तुम्ही आता बऱ्यापैकी मेन्सच्या लायकीचे झालेले आहात किंवा तुमची लेवल जी आहे ही आता बऱ्यापैकी मेन्स पर्यंत पोहोचलेली आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. जे लोक
मागच्या वर्षी कुठल्या ना कुठल्या ज्यांनी एखाद दुसरी किंवा जास्त मेन्स दिल्या पण मेन्स मधून यश मिळालं नाही, अशा लोकांनी काय करायचे, अशा लोकांसाठी स्टडी प्लॅन हा आहे. तुम्ही पण जास्तीत जास्त मेन्सच्या सेक्शनल टेस्ट आणि फुल लेंथ टेस्टवर जास्त प्रॅक्टिस केली पाहिजे. मी म्हणेल तुमच्या जेवणामध्ये रोजच्या मेन्सची सेक्शनल टेस्ट असलीच पाहिजे. रोजच्या याच्यामध्ये मेन्सची एक सेक्शनल टेस्ट तुमची असली पाहिजे, त्याचं अनालिसिस असलं पाहिजे, क्वांट असेल किंवा एलआर असेल. हळूहळू टेस्ट देताना आता मी म्हणेल आतापर्यंत तुम्ही अड्डाच्या टेस्ट दिल्या असतील तर तुम्ही आता ज्या आहेत या गाईडलीच्या टेस्ट द्या, कारण गाईडलीच्या टेस्ट खूप चांगल्या आहेत त्या मानाने. आणि त्यानंतर जर तुम्ही गाईडलीच्याही दिल्या असतील तर तुम्हाला मी प्रॅक्टिस मॉक सजेस्ट करेन. तर शक्यतोवर आता माझं तुम्हाला रिकमेंडेशन असेल की गाईडलीच्या टेस्ट परचेस करा, गाईडलीच्या टेस्ट परचेस करा. वाटल्यास गाईडलीचं काही डिस्काउंट मध्ये पॅकेज अवेलेबल असेल तर मी त्यांच्यासोबत बोलतो आणि जर शक्य झालं तर आपण गाईडलीचं डिस्काउंट मधलं पॅकेज घेऊया. कारण गाईडलीच्या टेस्ट काही मेन्सच्या मुलांनी मला सजेस्ट केल्या, मग मी पण त्या काही टेस्ट देऊन पाहिल्या. क्वालिटी क्वेश्चन वाटले राव, मेन्स मध्ये जसे प्रश्न असतात ना तसे क्वालिटी क्वेश्चन मला या टेस्ट मध्ये वाटले. त्यामुळं शक्यतोवर सगळ्यांनी या गोष्टीवर थोडंसं फोकस करा. ठीक आहे, पुढे जाऊया. आता असे लोक जे बिगिनर बॅच 4, 5, 6 ला होते, बिगिनर बॅच 4, 5, 6 ला होते, तुम्ही पण आता जास्तीत जास्त जीए वर जोर लावा, जनरल अवेअरनेस वर जोर लावा, करंट अफेअर्स वर रोजच्या रोज एक प्रीची टेस्ट द्या. या टेस्ट मध्ये जे नाही जमलं त्या स्ट्रेंथचं विकनेसचं स्ट्रेंथ मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर पुढे क्वांट आणि एलआरची ऑफलाईन प्रॅक्टिस करा. आता हळूहळू इथं तुम्ही भरपूर प्रीची तयारी केली, आता मला असं वाटतं तुम्ही पण मेन्सकडे शिफ्ट झालं पाहिजे. आणि मेन्सकडे शिफ्ट होण्यासाठी मेन्सचे जे पीडीएफ टास्क आहेत, मेन्सच्या पीडीएफ टास्क ज्या वेगवेगळ्या ग्रुपवर तुम्हाला येतात, ज्या आपल्या स्पेशल ग्रुपवर तुम्हाला येतात, त्या मेन्सचे पीडीएफ टास्क सॉल्व्ह करा. तुम्ही नसताल तर मला मेसेज करा, मी तुम्हाला ग्रुपवर ऍड करतो. बर, त्यानंतर प्रीचं टेस्ट आणि अनालिसिस, रोज एक टेस्ट नाही 2 टेस्ट तुमच्या केसमध्ये. सर आम्हाला 2 टेस्ट का बरं? कारण की तुम्ही आता जस्ट बॅच संपून 1-1.5 महिना चांगला जोर लावून अभ्यास केलाय, 1.5-2 महिने. आता मला असं वाटतं की तुम्ही प्रीच्या चांगल्या मोमेंटम मध्ये आहात आणि आता हळूहळू प्रीचा मोमेंटम तुम्हाला गेन झालाय. आता काय करायचं, प्रीची ऑफलाईन प्रॅक्टिस थांबून टाकायची, मेन्सची ऑफलाईन प्रॅक्टिस करायची, पण टेस्ट प्रीच्या द्यायच्या. पुढचे 15 दिवस तुम्ही असा प्लॅन करा की प्रीच्या रोज 2 टेस्ट, मेन्सची प्रॅक्टिस, प्रीच्या रोज 2 टेस्ट, मेन्सची प्रॅक्टिस. आणि इंग्लिश बाकी डायरी रायटिंग हे प्रत्येकाला मी ऑलरेडी सांगितलेलंच आहे. जे लोक 7-8 ला होते, बिगिनर बॅच 7-8 किंवा मेन्स 4 ला, असे जे लोक आहेत अशा लोकांनी काय करायला पाहिजे, अशा लोकांनी काय करायला पाहिजे बघा. जीएला 3 तास दिले, ओके, रोज एक प्री टेस्ट अनालिसिस केलं, कारण की तुमचे मागच्या 10-12 दिवसामध्ये, नाही मागच्या 12 दिवस कशाला, मागच्या जवळपास महिन्याभरापासून तुमचे रेग्युलर टास्क चालू आहेत आणि प्रॉपरली मला वाटतं ते फॉलो पण होत आहेत, तुमचे मेंटर्स तुमच्यावरून काम करून घेत आहेत. तर अशा लोकांनी रोजची एक प्री टेस्ट अनालिसिस चालू केलं पाहिजे. तुमची पीडीएफ टास्क जे मेंटॉरने तुम्हाला दिले, अजून एक प्रीची टेस्ट, इंग्लिश आणि डायरी. म्हणजे आता तुम्ही सुद्धा रोज एक प्रीच्या टेस्ट नाही 2 प्रीच्या टेस्ट देणं चालू ठेवा, 2 टेस्ट द्या. कारण जेवढे जास्त तुम्ही टेस्ट देताल तेवढं इम्प्रूव्हमेंटला तुम्हाला कळेल की अरे यार मला ना क्वांटमध्ये असं वाटतंय, मला रिजनिंग मध्ये इथं स्कोर वाढवा वाटतोय, इंग्लिशमध्ये मला इंग्लिशच्या टेस्ट तुम्हाला इंग्लिश ड्रायव्हर द्यायला भेटतील. तर तुम्हाला तिथं स्वतःच अनालिसिस करता येईल आणि जेवढं जास्त अनालिसिस करताल स्वतःच तेवढा जास्त फायदा. ठीक आहे, पुढे बघा. अचिव्हर्स बॅच आणि अचिव्हर्स बॅच 1 आणि अचिव्हर्स बॅच 2. आता याच्यामध्ये बिगिनर बॅच 9 आणि बिगिनर बॅच 10 राहिली बघा. अगोदर बिगिनर बॅच 9 वर येऊया. बिगिनर बॅच 9 वाले 2 तास जीए, 1.5 तास एलआरचे टास्क, क्वांटचे टास्क. हे कुठे देतो मी तुम्हाला, तुमच्या ग्रुपवर देतोय ऑलरेडी. या ग्रुपवरचे पीडीएफ टास्क सॉल्व्ह करा. 4 ते 6 क्वांटचं लेक्चर चालू होईल उद्यापासून, ते अटेंड करा. ऍग्रिकल्चर आणि जीएचं डिस्कशन. समजा जे ऍग्रिकल्चरवाले विद्यार्थी आहेत त्यांनी ऍग्रिकल्चर करा 6 ते 7 मध्ये. ज्यांचं ऍग्रिकल्चर नाही त्यांनी 6 ते 7 मध्ये जनरल अवेअरनेस रिव्हिजन करा, डिस्कशन करा. रात्री 9 ते 11 इंग्लिश, बाकी डायरी रायटिंग. बिगिनर बॅच 10 वाले जे लोक आहेत अशा लोकांची बॅचेस चालते सध्या जवळपास 7 ते 11 पर्यंत चालते, 12:30 पर्यंत. तुमची बॅच चालत नाही, 11:30 पर्यंत चालते. 11:30 तुम्ही इथून गेला जेवण बिवण करून 2 वाजेपर्यंत थोडासा आराम करा, झोपा. 2 ते 5 होमवर्क साठी ठेवा. आणि जर तुम्हाला आयडीबीआय साठी पास व्हायचं आहे,
IDBI साठी जर तुम्हाला पास व्हायचं आहे, IDBI साठी तुम्ही जर तयारी करतायत, तर मला असं वाटतं की या 2 तासांचा इफेक्टिव्ह वापर करा. 2 तासामध्ये काय केलं पाहिजे सर? काहीच नाही. क्वांटचे सिम्प्लिफिकेशन, नंबर सिरीज, DI, कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल, अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन. प्रत्येकाचे 20-20 क्वेश्चन, असे 5 क्वेश्चन म्हणजे 100 क्वेश्चन. त्यानंतर LRचे सिटिंग अरेंजमेंट, पझल, त्यानंतर कंपॅरिझन ऑफ रँक, सिलॉइझम, त्यानंतर कोडिंग डिकोडिंग, हे जे टॉपिक आहेत यांचे प्रत्येकाचे 20-20 क्वेश्चन गुणिले 5 टॉपिक, असे 100 क्वेश्चन. असे 200 क्वेश्चन. सर आम्हाला याला वेळ पुरत नाही, हे दोन्ही वेळ त्याला वापरा. होमवर्क तसाही क्वांटचा आता तुमच्या केसमध्ये फार मोठा नाही आहे, 3 तास होमवर्कसाठी पुरेसा आहे. तर या 3 तासामध्ये हे 100 आणि 100 200 क्वेश्चन म्हणजे 180 मिनिटांमध्ये 200 क्वेश्न टार्गेट ठेवा. हळूहळू तो टाइम 2 तासावर आला पाहिजे. म्हणजे क्वांटचे 100 प्रश्न 2 तासात आणि रिझनिंगचे 100 प्रश्न 2 तासात, 1-1 तासात, 2 तासावर तो टाइम आला पाहिजे. म्हणजे याला 1 तास आणि त्याला 1 तास टार्गेट ठेवा. अजून सध्या प्रीच्या टेस्ट आम्ही द्यायला चालू केल्या पाहिजे का? मला असं वाटतं की अजून एक 8-10 दिवस प्रॅक्टिस करा, मग प्रीच्या टेस्ट द्यायला चालू ठेवा. आता अचिव्हर्स बॅच 1 आणि अचिव्हर्स बॅच 2 वाले काय, तुमची बॅच थोडी दुपारी असते. सकाळचं 1 तास GA, 8:30 ते 11 होमवर्क. तुम्ही जास्तीत जास्त होमवर्कवर फोकस करा. त्यानंतर बॅच केली, होमवर्क केला, टेलिग्राम सेशन. आणि तुम्हाला सुद्धा आता जास्त टॉपिक तुमचे संपलेले नाही आहेत, तुम्ही काय करा, अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन, सिम्प्लिफिकेशन, अचिव्हर्स बॅच 1चं कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल आणि नंबर सिरीज पण संपलंय. प्रत्येकाचे 20-20 क्वेश्चन आणि जेवढे टॉपिक रिझनिंगचे तुमचे संपले प्रत्येकाचे 10-10 प्रश्न, अशी डेली बेसिसवर प्रॅक्टिस करणं चालू ठेवा. अशी डेली बेसिसवर प्रॅक्टिस करणं चालू ठेवा. आता हे झालं तुमचं पूर्ण बॅचेसचा स्टडी प्लॅन. पूर्ण बॅचेसचा हा तुमचा प्रॉपरली स्टडी प्लॅन. आता आपण शेवटच्या मुद्द्यावर येऊया. जो शेवटचा मुद्दा की यानंतर पुढचे काही महिने तुमच्या आयुष्याचे पुढचे 30 वर्ष कसे असणार हे ठरवणार आहे. मग अशा वेळेस काय करायचं, तर अशा वेळेस पुढचे 6 महिने आपण आपला पूर्ण फोकस जो आहे हा आपल्या करिअरच्या दृष्टीने वापरायचा आहे. कारण या दिवसामध्ये आपल्याला आपली पहिली प्रायोरिटी काय हे नेहमी डोक्यात ठेवायचं आहे. माझी पहिली प्रायोरिटी काय, फॅमिली, जॉब, अजून कोणी, मित्र, समाज नाही. माझी पहिली प्रायोरिटी जॉब. आणि जर माझी पहिली प्रायोरिटी जॉब आहे तर मग मी पुढचे 6 महिने इथून कुठेही हलणार नाही. मागच्या स्टडी प्लॅन मध्ये मी तुम्हाला म्हणलं होतं बिनधास्त सुट्ट्या एन्जॉय करा, अजिबात सुट्ट्यांचा विचार करू नका, बिनधास्त सुट्ट्या एन्जॉय करा. इकडे अजिबात अभ्यासाकडे लक्षच देऊ नका, पूर्ण बिनधास्त सुट्ट्या एन्जॉय करा. आज मी तुम्हाला म्हणतोय की आता या माइंड सेटवर थांबा. इव्हन काही लोक असे ज्यांनी मला विचारलं की सर आमचं आता एज शेवट आलंय, आम्ही पण सुट्ट्या घ्याव्या का? मी त्यांनाही म्हणलं होतं हो तुम्ही पण सुट्ट्या घ्या. जरी तुमचा हा शेवटचा अटेम्प्ट असेल तरी तुम्ही सुट्ट्या घ्या, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये ब्रेक आवश्यक आहे राव. आणि तो ब्रेक आपल्याला रिज्युनिवेट करतो, एक नवचेतना, नवसंजीवनी देतो, नवीन ऊर्जा देतो. त्यामुळं प्रॉपरली त्या सुट्ट्या एन्जॉय तुम्ही केल्या. आणि बघा किती राईट टाइमला आपण सुट्ट्या घेतल्या. आज जर आपण सुट्ट्यांच्या फेजमध्ये असतो, आमचा पहिले विचार झाला होता की जूनच्या पहिल्या आठवड्यात सुट्ट्या द्याव्यात, पण तसं जर झालं असतं आज IDBIच्या ऍडमध्ये तुमच्या सुट्ट्यांची वाट लागली असती. कारण की मध्येच ऍड आली तर आपलं माइंड डिस्ट्रॅक्ट होतं. आता मस्त छानपैकी सुट्ट्या झाल्या, साळेगोटी झाल्या. आता पुढचे 6 महिने पूर्ण कॉन्सन्ट्रेट. यासाठी हे कोट नीट वाचा, हा कोट नीट वाचा. दरवर्षी असं होतं, दरवर्षी लोक पंढरपूरच्या वारीला पायी पायी जातात. दरवर्षी लोक स्वप्न पाहतात की पुढे असं होईल, पुढे तसं होईल, मी देवाला साकडं घालेल, हे करेल ते करेल. पण काहीच लोकांचे जे स्वप्न आहेत हे पूर्ण होतात. बिकॉज सम पीपल ड्रीम ऑफ सक्सेस while others वर्क फॉर इट. काही लोकांना यश मिळवण्याची स्वप्न पडतात किंवा स्वप्न पाहतात आणि काही लोक
ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करतात. हाच बेसिक फरक असतो. आमचे रिझल्ट येतात आणि आमचे रिझल्ट येत नाहीत. हाच बेसिक फरक असतो की काही मुलांना सक्सेस लवकर मिळतं, काही मुलांना सक्सेस लेट मिळतं. कारण बरेच जण स्वप्नवत जागतात. आता बरेच जण औरंगाबादला येतील अभ्यासासाठी, म्हणतील की मी औरंगाबादला जातो, अभ्यास करतो. आणि बरेच जण ऑलरेडी इथे येऊन थांबलेले आहेत मागच्या 6 महिन्यापासून नाही, 2-2 वर्षांपासून. तर जे लोक टेम्पररी विचार करतात की यार मला आता पुढे अभ्यास करायचा आहे, मला आता जे आपण म्हणतो ना पाऊस आला की घर बांधायचंय, असे काही लोक असतात. आणि काही लोक असे असतात की ज्यांची निरंतर प्रक्रिया चालू असते, ते पाऊस येण्याची वाट नाही पाहत. आपला शेतकरी गावाकडे, आपण शेतकऱ्याची मुलं आहोत सगळेजण, आपण काय करतो, आपल्या शेतीत काय करतो, मार्च एप्रिल पासूनच आपण शेतीच्या मशागतीच्या कामाला लागतो. कारण आपल्याला माहिती आहे जून मध्ये पाऊस पडणार आहे, एप्रिल आणि मे हा पूर्ण महिना शेतीच्या मशागतीचा असतो. मग आपण असा विचार का नाही करत की जाऊ द्या पाऊस पडू द्या मग शेतीची मशागत करू? अजिबात नाही. आपण अगोदर तयारी करून ठेवतो. आपले आई वडील, आपले पॅरेंट्स, आपले नातेवाईक सगळे अगोदर तयारी करतात पावसाची वाट न बघता, आणि ते पण देवावर पूर्ण विश्वास ठेवून. काय माहिती पुढे मान्सून येणार आहे नाही येणार आहे, एखाद्या वर्षी पाऊस नाही पडला काय गॅरंटी आहे, तरीही पॉझिटिव्ह अप्रोचने ते आपलं काम करत राहतात. ठीक आहे, आज काही लोकांना इथे यायला लेट झाला असेल, एनिवे काही प्रॉब्लेम नाही, पण पुढचे 6-8 महिने तुमच्या आयुष्यातले खूप क्रुशियल असणार आहे. म्हणून प्रत्येकाने आता हा प्लॅटफॉर्म सोडू नका. इथं एवढे घट्ट पाय रोवून बसा की यावर्षी कुठल्याही परिस्थितीत मला सिलेक्शन करून निघायचंय आणि यावर्षी पूर्ण जोर लावायचा आहे. हाफ हर्टेडली एफर्ट्स मला यावर्षी टाकायचीच नाही. यावर्षी मी सिलेक्शन करूनच जाणार. आणि त्या दरम्यान तेवढे दिवस तुमच्या फॅमिलीमध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत, तुमचे स्वतःचे पर्सनल काय प्रॉब्लेम्स आहेत, तुमच्या आयुष्यात काय अनंत अडचणी आहेत, त्या सगळ्या अनंत अडचणी गुंडाळून खिशात ठेवून द्या. कारण आता पुढचे 6 महिने त्याच्यावर विचार करण्यासाठी आपल्याजवळ वेळच नाही. आणि आपण त्या विचार करायला ते आपण ऍफोर्ड पण नाही करू शकत पुढचे 6 महिने. कारण पुढचे 6 महिने हा पूर्ण परीक्षांचा काळ आहे. पुढच्या 6 महिन्यामध्ये मला माझं पूर्ण 100% द्यायचंय. कारण पुढचे 6 महिने माझ्या आयुष्याची पुढचे 60 वर्ष कसे असतील किंवा मी जोपर्यंत जगतोय तोपर्यंत माझं आयुष्य कसं जाणार आहे हे तुमच्या आयुष्याचे पुढचे 6 महिने ठरवणार आहेत. आणि मग जो या 6 महिन्यात स्वप्नवत जगेल त्याचे स्वप्न अपूर्ण राहतील. पण जो पुढचे 6 महिन्यामध्ये त्यासाठी पूर्ण झोकून देऊन स्वतःला काम करेल, पूर्ण स्वतःची एनर्जी तिथं कन्झ्युम करेल, इन्व्हेस्ट करेल, अशा व्यक्ती डेफिनेटली या वर्षीतून सक्सेस घेऊन जाणार आहे. त्यामुळं मित्रांनो ही गोष्ट जी आहे ही खूप अत्यावश्यक आहे. आणि तुम्ही फक्त कन्सिस्टंट राहा. तुमच्या काही अडचणी असतील, तुम्हाला असं वाटतं की माझ्या पर्सनल लाईफमध्ये अडचणी, काही काही लोक असतात की यांच्या डोक्यातून ही गोष्ट जातच नाही की माझ्या डोक्यात तेवढ्या अनंत अडचणी, बिंदास मला रात्री 11 वाजता 12 वाजता 13 वाजता कधीही फोन करा, काही प्रॉब्लेम नाही. हा माझा पर्सनल नंबर आहे, या नंबरला तुम्ही मला कॉल करा. बिंदास मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला तुमच्या पर्सनल लाईफमध्ये काही अडचणी असतील त्याही मी सॉल्व्ह करतो. सॉल्व्ह करणं म्हणण्यापेक्षा त्याच्यातून मी तुम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या पर्सनल लाईफमधल्या अडचणी मी सॉल्व्ह नाही करू शकत, तर तुम्हीच सॉल्व्ह करणार आहे. पण त्यासाठी नेमकं काय करायचं या संदर्भात आम्ही गायडन्स करतो. बिंदास तुम्ही मला, यू आर फ्री, फील फ्री टू कॉल मी एनी टाइम. ठीक आहे. पण पूर्ण वेळ जो आहे हा तुमच्या अभ्यासावर, तुमच्या करिअरवर, तुमच्या प्रायोरिटीवर पुढचे काही दिवस द्या. बाकी काही लागलं नंबर्स आहेत, कॉन्टॅक्ट करा आणि पुढचे 6 महिने जोर लावा पूर्ण. ठीक आहे. कारण यावर्षी आपल्याला एनी हाऊ करायचे तर करायचे. ठीक है, चलो तो मिलते फिर अगले स्टडी प्लान में. तब तक टेक केयर, बाय बाय एंड थैंक यू वेरी मच.